मंडळी, नवीन वर्षाची सुरुवात कशी करावी आणि कशी असावी तर चला बघूया. तर आज आहे डे 2 ऑफ माय 180 डेज चॅलेंजचा. 180 दिवसातला दुसरा दिवस आहे हा चॅलेंजचा. तर खूप एक्साइटेड आहोत. सकाळ सकाळ उठून आईने देवपूजा केली आणि मी असं पांघरून का घेतलं त्याचं कारण हे बघा, खिडकीतून बाहेर किती जास्त पाऊस येतोय. वर्षाच्या पहिल्याच दिवशी सकाळ सकाळ पाऊस आलेला आहे आणि याच्यापेक्षा बेस्ट सुरुवात कधी होऊ शकत नाही बरं का मंडळी. तर सकाळ सकाळ 5 वाजता उठून आंघोळ केली. जाम थंडी होती त्याच्यामुळे मी पांघरून घेऊन बसलो होतो. आम्ही दोघांनी हे कपडे घातले गणपतीतलेच. नवीन वर्षासाठी नवीन कपडे नाही घेतलेले, बाकीच्या गोष्टी घेतलेल्या. तर आता आम्ही आई आणि मी रेडी होतो, पण दिदीचा आणखी रेडी होण्याचा पत्ताच नव्हता. ती आणखी घरामध्येच होतो. आता फायनली आम्ही निघालो होतो दादरवरून मठासाठी. पण पाऊस चालूच होता बरं का, कंटिन्यू पाऊस चालू होता. आणि आम्ही तिकडे जाऊन बघतो तर एवढी मोठी रांग होती ना, लाईन खूपच जास्त मोठी होती बरं का. दिदीनं फुलं वगैरे घेतली होती मार्केटमधनं जाताना. आम्हाला इकडे छोटीशी मनीमेव दिसली, तिला हाय बाय केला आणि खूप क्यूट होती बरं का. तर मी म्हणतो ती सुरुवात कशी करायची नवीन वर्षाची. तर गाईज, ज्या गोष्टींना तुम्ही मानता, जो पण भगवान आहे तुमचा, जो पण ईश्वर आहे, ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला मज्जा येते ती गोष्ट करायची नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी. खाणं पिणं असो, कुठं फिरायला जाणं असो, कोणत्या व्यक्तीशी बोलणं असो, किंवा कोणत्या मंदिरात पाया पडण्याला जाणं असो. तसंच आमच्या दोघांना पण आणि आईला पण मंदिरात जायला आवडतं, स्वामींच्या मठामध्ये. आणि लास्ट इयरला पण आम्ही दोघांनी स्वामींच्या मठामध्ये सुरुवात केली होती सगळ्या गोष्टीसाठी. 1 जानेवारी 2025ला आम्ही दोघं पण स्वामींच्या मठामध्ये आलतो आणि याच मठामध्ये आलतो. फक्त आई नव्हती सोबत. यावर्षी आईला पण सोबत आणलेलं आहे, कारण यावर्षी आईसोबत आहे आमच्या. तर मठामध्ये गेलो, आतमध्ये शूटिंग करू दिली त्यांनी लोकांनी, आणि जाम गर्दी होती आणि खूप प्रसन्न वातावरण होतं गाईज. कारण बाहेर थंडी आणि आभाळ पण खूप आलेलं, असं सूर्य वगैरे नव्हता आला असं वाटत होतं. आणखीन पण 6 वाजले सकाळचे, पण 7 वाजले होते. तर खूप छान दर्शन वगैरे झालं आमचं. आणि याच्यावर आम्ही लॉंग ब्लॉग पण बनवलेला आहे, तुम्ही नक्की बघायचं. आणि या व्हिडिओला कमेंटमध्ये तुमची सुरुवात कशी होती नवीन वर्षाची ते पण सांगायचं. आम्ही खूप एक्साइटेड आहोत तुमची सुरुवात जाणण्यासाठी. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.